नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। एमपीएससी गट क पूर्व परीक्षा 1 जूनला होणार आहे। त्याच्यासाठी आपण चालू घडामोडीची अंतिम रिव्हिजन सिरीज चालू केलेली आहे। आज आपण महत्त्वाचे पुरस्कार बघणार आहोत। यात 1 जानेवारी 2024 ते 31 मार्च 2025 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या पुरस्कार घडामोडींचा समावेश असणार आहे। यापैकी बरेच प्रश्न आपल्याला परीक्षेत जे आहे तर ते दिसू शकतात। जसं की आपण जर मागच्या प्रश्नपत्रिकांमध्ये पाहिलं तर पुरस्कार याच्यावर प्रश्न आपल्याला दिसतोच। गट क म्हटल्यावर बघा 2022 ग्रुप सी पुरस्कार घडामोडी 2 प्रश्न होते। ब्रिक्स फिल्म फेस्टिवल आणि बोल्ट्झमन अवॉर्ड याच्यावर 2 प्रश्न पाहायला मिळाले। पुन्हा एमपीएससी ग्रुप सी 2019 मध्ये जवळपास 4 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात। पद्म पुरस्कार 2019, सिओल शांतता पुरस्कार बघा पुरस्कार घडामोडी 91 ऑस्कर पुरस्कार घडामोडी, नोबेल पारितोषिक पुरस्कार घडामोडी। म्हणजे यावेळी जवळपास 4 जे प्रश्न आहेत तर ते पुरस्कारावरून आलेले दिसतात। पुन्हा एमपीएससी कंबाईन 2023 चा जर पाहिलं तर प्रभा अत्रे पद्म विभूषण पुरस्कार घडामोडी 3 प्रश्न, अशोक चक्र ज्ञानपीठ पुरस्कार। म्हणजे 2 ते 3 प्रश्न आपल्याला आपल्या ग्रुप सी च्या पेपर मध्ये चालू घडामोडींचे फक्त पुरस्कार या कॅटेगरीशी संबंधित पाहायला मिळतात। म्हणूनच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पुरस्काराची संपूर्ण माहिती जी आहे तर ते बघणार आहोत। आणि तुम्हाला अशाच पद्धतीने जर आपले अंतिम रिव्हिजन सिरीज पाहिजे असेल तर तुम्ही देखील कमेंट बॉक्स मध्ये यस हे टाइप करा। जेवढे जास्त मुलांच्या प्रतिक्रिया येतील त्याच्यानंतर आपण इतरही व्हिडिओ जे आहे तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार आहोत। बघा सुरुवात करूया। पहिला आहे साहित्य अकादमीचे युवा आणि बाल साहित्य पुरस्कार। एकदम फास्ट ज्याला आपण म्हणतो रिव्हिजन पद्धतीने, तुमचा वेळ पण कमी जाईल आणि लवकरात लवकर गोष्टी कव्हर होतील। युवा साहित्य अकादमी पुरस्कार देविदास सौदागर उसवन कादंबरी। बाल साहित्य अकादमी पुरस्कार भारत सासने समशेर भूत बंगला कादंबरी। पुढचा आहे बुकर पुरस्कार 2024, हा कोणाला मिळालेला होता? समंता हार्वे ब्रिटिश लेखिका आहेत आणि यांच्या ऑर्बिटल या कादंबरीला ही कादंबरी बुकर पुरस्कार मिळवणारी पहिली अंतराळ कादंबरी ठरली। म्हणजे स्पेस या विषयावर लिहिणारी ही कादंबरी आहे। पुढचा आहे जेसीबी पुरस्कार, हा साहित्यासाठी देण्यात येतो। उपमन्यू चॅटर्जी यांना देण्यात आला। लॉरेन्झो सर्चेस फॉर द मीनिंग ऑफ लाईफ या पुस्तकासाठी जो आहे हा पुरस्कार देण्यात आला। पुढचं आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार पहिला, आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे। जेनी एरपेनबेग या जर्मन लेखिका आहेत आणि मायकल हाफमन हे अनुवादक आहेत। तर यांच्या कैरोस या पुस्तकासाठी त्यांना जो आहे हा पुरस्कार देण्यात आलेला होता। ग्रुप सी मध्ये खूप प्रश्न जे आहे वन लाइनरच असतात, म्हणून आपण एकदम वन लाइनर स्वरूपात लवकरात लवकर जेवढी माहिती कव्हर होईल तेवढी कव्हर करणार आहोत। पुढचा आहे क्यूएस आशियाई विद्यापीठ क्रमवारी 2025, रँक 1 आशियामधील विद्यापीठ ठरलेले पेकिंग विद्यापीठ आणि भारतातील रँक 1 ठरलेला आहे आयआयटीडी दिल्ली जे आहे तर ते ठरलेलं आहे। आयआयटी दिल्ली जे आहे तर ते ठरलेलं आहे। रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2024 महत्वाचा पुरस्कार आहे। याचे पुरस्कार विजेते आपण पाहूया। पहिला आहे मियाझाकी हायाओ या जपानचे आहेत। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि स्टुडिओ गिबलीचे ते संस्थापक आहेत। ते गिबली आर्ट बघा मागे फार फेमस झालं होतं, तर त्याचे ते संस्थापक आहेत। दुसरं फारविजा फरान इंडोनेशियाचे आहेत, पर्यावरण आणि सामाजिक न्यायासाठी ते समर्थक असतात। तिसरं आहे कर्मा फुशंतो हे भूतानचे आहेत, माजी भिक्षू विद्वान आणि सांस्कृतिक संरक्षण करता आहेत। 4 डॉक्टर गुयन थी नोक फुंग हे व्हिएतनामचे आहेत, चिकित्सक आणि एजंट ऑरेंज बळीच्या हक्कांसाठी कार्य करण्यासाठी। पुढचं आहे 5वं रुरल डॉक्टर मुवमेंट, थायलंड मधील ही मुवमेंट होती, तर याच्यासाठी देण्यात आलेले जवळपास आपल्याला 5 रॅमन मॅक्सेसे पुरस्कार म्हणतात। याला पूर्वेकडील नोबल म्हणजे एशियाज नोबल असं देखील म्हटलं जातं। शौर्य पुरस्काराची घोषणा झालेली, 4 लोकांना कीर्तीचक्र देण्यात आलेले। कर्नल मनप्रीत सिंग, हुमायूं मुजब्बिल भट, रवी कुमार आणि मल्लाराम गोपाळ नायडू यांना जो आहे त्या शौर्य पुरस्कार जो आहे तर तो भेटलेला आहे। पुढचा आहे भारतरत्न पुरस्कार, बघा कर्पूरी ठाकूर यांना भेटलेला होता 49वा भारतरत्न पुरस्कार। जे कोणत्या राज्यातून येतात? ते बिहारचे माजी सीएम होते आणि त्यांनी त्यांच्या राज्यात ओबीसी आरक्षण लागू केलेलं होतं, तर त्यांना ओबीसीचा एक नेता पण म्हटलं जायचं। लालकृष्ण अडवाणी यांना 50वा भारतरत्न पुरस्कार भेटलेला आहे। पीव्ही नरसिंह राव जे भारताचे माजी पंतप्रधान होते, यांच्याच काळात भारताने लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन ही पॉलिसी लागू केली, त्यांना 51वा भारतरत्न देण्यात आला। पुढचा चौधरी चरण सिंग हे एक शेतकरी नेते होते, यांना 52वा भारतरत्न देण्यात आला। आणि एम एस स्वामीनाथन ज्यांना भारताचं म्हणजे कृषी जनक म्हणतात,
तर ते हे आहेत 53वा भारतरत्न पुरस्कार यांना जो आहे तर तो देण्यात आलेला आहे. पुढचा आहे सरस्वती सन्मान पुरस्कार. हा पण पुरस्कार साहित्यासाठी दिला जातो. हा भेटलेला आहे प्रभा वर्मा यांना. या मल्याळी कवी आणि लेखक आहेत आणि यांचा रौद्र सात्विकम या कादंबरीसाठी त्यांना हा जो पुरस्कार आहे देण्यात आलेला आहे. कोणता? सरस्वती सन्मान पुरस्कार 2023. वर्ल्ड प्रेस फोटो ऑफ द इयर हा कोणत्या फोटोला भेटलेला आहे? तर बघा, मोहम्मद सालेम यांच्या एक गाझा पट्टीतील एका मृत 5 वर्षाच्या मुलीला मिठीत घेणाऱ्या पॅलेस्टिनी महिलाचा एक भावनिक क्षण होता आणि त्या फोटोला जो आहे तर तो त्यांना तो पुरस्कार भेटलेला आहे. कोणाला? मोहम्मद सालेम यांना. कोणाला? मोहम्मद सालेम यांना. नोबेल पारितोषिक तुम्ही पाहिलं असेल ग्रुप सी मध्ये, आपण पहिलंच दाखवलं की ग्रुप सी मध्ये नोबेलवर प्रश्न आलेला होता. तर सगळे नोबेल आपण एकाच या चार्ट मध्ये कव्हर करणार आहोत. बघा, पहिला आहे मेडिसिन म्हणजे फिजिओलॉजी मधला विक्टर एम्ब्रेस युएसए आणि गॅरी रुकिन यांना मायक्रो आरएनएचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार भेटलेला आहे. दुसरं फिजिक्स भौतिक शास्त्रामधला पुरस्कार जॉन जे हाफिल्ड युएसए आणि जेफ्री ई हिल्टन यांना कृत्रिम न्यूरॉन नेटवर्कच्या विकासामध्ये सांख्यिकीय भौतिकी संकल्पनाचा वापर केल्यामुळे यांना भेटलेला होता. पुढचा आहे रसायनशास्त्र डेव्हिड बेकर युएसए, डेव्हिड हसाबिस ब्रिटिशांची आणि जॉन एम जम्पर युएसए यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. डेव्हिड बेकर यांना कम्प्युटेशनल प्रोटीन डिझाईनसाठी हा पुरस्कार भेटलेला आहे आणि डेव्हिस हसाबिस आणि जॉन एम जम्पर यांना प्रोटीन संरचना अंदाजासाठी हा पुरस्कार जो आहे भेटलेला आहे. पुढचा आहे साहित्यासाठी पुरस्कार आणि जो सगळ्यात साठी आयएमपी असतो मित्रांनो, हांग कान दक्षिण कोरियाचे लेखक आहेत, यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचं शांततेचा पुरस्कार हा पण महत्वाचा असतो, याला आयएमपी करा आणि याला आयएमपी करा. आतापर्यंत या 3 वरच जास्त प्रश्न आपल्याला जे आहेत तर ते बघायला मिळतात. शांततेचा पुरस्कार भेटलेला आहे नोहोन हिडांको, ही जापानी संस्था आहेत, यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. पुढचं आहे अर्थशास्त्र डेरॉन एस एम मोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन, तर या सर्वांना हा पुरस्कार जो आहे तर तो भेटलेला आहे अर्थशास्त्र या पुस्तकामधील अर्थशास्त्र या विषयामध्ये. मेन काय आहेत? साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र हे 3च तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने पाठ ठेवायचे आहे. पद्म पुरस्कार 2025 24 चे आपण कव्हर करणार नाही कारण की 24 चे शक्यतो विचारले जाणार नाही, 25 चेच विचारले जाण्याची शक्यता आहे. पद्म पुरस्कार 2025 मध्ये 139 पुरस्कार देण्यात आले. 7 पद्मविभूषण होते, 19 पद्मभूषण होते आणि पद्मश्री 113 होत्या. महाराष्ट्रात जर पाहिलं तर महाराष्ट्राला 14 पुरस्कार भेटलेले आहेत. पद्मविभूषण आपल्याला एकही भेटलेले नाही आहे, पद्मभूषण 3 भेटले आणि पद्मश्री आपल्याला 11 भेटलेले आहेत. पुढे पद्मविभूषण कोणाला भेटलेलं आहे? दुव्वर नागेश्वर रेड्डी यांना औषध तेलंगणा या राज्यातील. न्यायमूर्ती JS खच्चर 2 नंबरचं सार्वजनिक व्यवहार चंदीगड मधून. तिसरं आहे कुमुदिनी लखिया कला या क्षेत्रासाठी गुजरात मधून. चौथा आहे लक्ष्मीनारायण सुब्रमण्यम कला कर्नाटक मधून. MT वासुदेवम नायर यांना मरणोपरांत भेटलेला आहे साहित्य, केरळ या राज्यातून येतात. पुढचं आहे ओसामू सुझुकी, हे नाव महत्वाचं ठेवायचं कारण की हे म्हणजे बाहेरच्या देशातील आहेत ना, म्हणून हेच एक महत्वाचं नाव आहे. ओसामू सुझुकी मरणोपरांत उद्योग जपान यांच्या आहे. शारदा सिन्हा मरणोपरांत कला बिहार यांच्यासाठी हा पुरस्कार. मेन काय नाव ठेवायचं? ओसामा सुझुकी उद्योग जपान. पुढचं ग्रॅमी पुरस्कार 2025 67वी आवृत्ती होती ही. भारतीय विजेती जर पाहिलं याच्यामध्ये चंद्रिका टंडन यांना त्रिवेणी न्यू एज एम्बिएंट अल्बम या कॅटेगरीसाठी जो आहे तर तो ग्रॅमी अवॉर्ड भेटलेला आहे. ग्रॅमी अवॉर्ड मध्ये अल्बम ऑफ द इयर भेटलेला आहे बियॉन्स याला भेटलेला आहे. रेकॉर्ड ऑफ द इयर भेटलेले केंद्रिक लॅमार नॉट लाईक अस आणि सॉन्ग ऑफ द इयर भेटलेले केंद्रिक लॅमार नॉट लाईक अस या गाण्याला. अशाच पद्धतीने ग्रॅमी पुरस्कार 2024चा 24-25 दोघांपैकी कोणताही विचारला जाऊ शकतो. अल्बम ऑफ द इयरचा पुरस्कार भेटलेला आहे मिडनाईट टेलर स्विफ्ट यांच्या. रेकॉर्ड ऑफ द इयरचा पुरस्कार भेटलेला आहे फ्लावर्स मायली सायरसचा आणि सॉन्ग ऑफ द इयर भेटलेला आहे व्हॉट वॉज आय मेड फॉर बिली इलिश यांना. आलं लक्षात? हे दोन्ही व्यवस्थित पद्धतीने तुम्ही वाचून ठेवले पाहिजे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार 2023 मराठी विजेता ठरलेले विशाखा विश्वनाथन कल्याणच्या येथे यांची साहित्य कृती होती स्वतः विरुद्ध उभे करताना. हा एक आपल्याला कविता संग्रह पाहायला मिळतो. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार हा भेटलेला आहे अभय सदावर्ते नाशिकचे आहेत. कृती होती ब्रह्मोस एका अज्ञात संशोधन यात्रेची यशोगाथा. मूळ लेखक होते शिवतणू पिल्लई.
यांचं एक पुस्तक होतं, तर त्यांनी अनुवाद केलेले आहे अभय सदावर्ते नाशिकचे. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार 2024 तो किती होता? हा 2023 होता. आता हा कोणता आहे? 2024 आहे. मराठी या विषयासाठी खास. विजेते आहेत सुदर्शन आठवले. साहित्य कृती होती द डिफिकल्टी ऑफ बिंग गॉड, म्हणजे गुरुचरण दास यांची इंग्रजी साहित्य होतं, तेच नाव होतं द डिफिकल्टी ऑफ बिंग गुड. हे इंग्रजी मधलं पुस्तक होतं, तेच त्यांनी मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेले सुदर्शन आठवले यांनी, आणि त्यांना 2024 भेटलेलं आहे. 24 विचारू द्या, 23 विचारू द्या, आपलं उत्तर तयार पाहिजे. ऑस्कर पुरस्कार 2025 सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार भेटलेला आहे अनुरा यांना. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार भेटलेला आहे मायकी मेडिसन, अनुरा. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक शॉन बेकर, अनुरा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रा एड्रियन ब्रोडी द ब्रुटलिस्ट याच्यासाठी पुरस्कार भेटलेला आहे. हे सगळे नावं लक्षात ठेवा. ज्ञानपीठ पुरस्कार 2023 हा भेटलेला आहे गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. संगीत व नृत्य कलानिधी पुरस्कार 2024 संगीत कलानिधी पुरस्कार भेटलेला आहे TM कृष्ण यांना, आणि नृत्य कलानिधी पुरस्कार भेटलेला आहे नीना प्रसाद यांना. काय? नीना प्रसाद यांना. मिस वर्ल्ड 2024 ही मुंबई मध्ये आयोजित करण्यात आली होती, आणि ही भेटलेली आहे क्रिस्टिना प्रिस्कोवा, ज्या चेक रिपब्लिक, चेक किंवा काही ठिकाणी चेक रिपब्लिक नाव बघायला मिळतं. तर त्या कोणत्या देशाच्या होत्या? तर चेक रिपब्लिक या देशाच्या होत्या क्रिस्टिना प्रिस्कोवा. आता पुढचे जे काही पुरस्कार असतील तर ते वन लाइनर स्वरूपाचे असतील, म्हणजे आता आपलं सेशन अशा पद्धतीने संपेल. परंतु याच्या माध्यमातून आपलं डायरेक्ट वन टाइम पूर्ण जे ओरिजिनल रिव्हिजन जी होती तर ती होऊन जाणार आहे. 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार हा भेटलेला आहे आलोक शुक्ला यांना. खगोलशास्त्राचा शॉ पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना. प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार MP आहे थोडासा, क्रिस्टिन कार्ला कांगालू, राष्ट्रपती आहेत त्रिनिदाद अँड टोबॅगो या देशाचे. 76वा प्रजासत्ताक दिन सर्वोत्कृष्ट झाकी पुरस्कार भेटलेला आहे उत्तर प्रदेश या राज्याला. सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2025 भेटलेला आहे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन अँड सर्व्हिसेस यांना भेटलेला आहे. तोच पुरस्कार 2024 ला भेटला होता 60 पॅराशूट फील्ड हॉस्पिटल उत्तर प्रदेश यांना तो पुरस्कार भेटलेला होता. तर हे दोन्ही वर्षाचे वाचून ठेवा. पुढचं यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार 2023 डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना भेटलेला होता. महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 अशोक सराफ यांना भेटलेला होता, ते 19वे पुरस्कार प्राप्त करते होते. जनस्थान पुरस्कार दर 2 वर्षांनी देण्यात येतो कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक यांच्याकडून, तो भेटलेला आहे सतीश आळेकर. हे लक्षात ठेवा, IMP करा थोडस, कारण की याच्यावर प्रश्न आलेला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार रावसाहेब रंगराव बोराडे. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 IMP आहे. कोणाला भेटलेला आहे? विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार प्रश्न आलेला आहे. प्रिtzker आर्किटेक्चर पुरस्कार 2025 हा भेटलेला आहे लिऊ जियाकुन चीनच्या. प्रिtzker आर्किटेक्चर पुरस्कार 2024 भेटलेला आहे रिकेन यामामोटो जपानी यांना. अबेल पुरस्कार गणितासाठी दिला जातो, हा भेटलेला आहे मिशेल टॅलाग्राडे यांना 2024 साठी. पेन प्रिंटर पुरस्कार 2024 हा साहित्यासाठी देण्यात येतो, हा भेटलेला आहे अरुंधती रॉय यांना. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार याच्यामध्ये महाराष्ट्रातील जर विजेते पाहिले तर महाराष्ट्रातील विजेते आहेत सागर बगाडे आणि मंतया बोडके. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो नरेंद्र मोदीजी यांना देखील देण्यात आलेला होता, तर तो यावेळी सुधा मूर्ती यांना देण्यात आलेला आहे. रामसर पाणथळ जागा वाईज पुरस्कार वाईज WISE हा भेटलेला आहे जयश्री व्यंकटेशन, आणि हे पहिले भारतीय ठरलेले हा पुरस्कार मिळवणारे. पुढचे अबेल पुरस्कार 2025 हा गणिताचा, हा भेटलेला आहे मासाकी काशीवरा यांना भेटलेला आहे. जर आधीचा 2024 चा आपण पाहिला तर हा भेटलेला मिशेल टॅलाग्राड यांना भेटलेला आहे. पुढचं नृत्य कलानिधी पुरस्कार हा भेटलेला नीना प्रसाद, तो आपण आधी पण पाहिलेला आहे. स्टॉकहोम वॉटर प्राइज 2025 गुंटर ब्लॅशल. मिस युनिव्हर्स इंडिया रिया सिंगा. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 2022 मिथुन चक्रवर्ती यांना भेटलेला आहे. 5वा राष्ट्रीय जल पुरस्कार याच्यामधलं सर्वोत्तम राज्य ठरलेले ओडिसा. फिफा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू 2024 एताना बोनामाटी, आणि फिफा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हा भेटलेला आहे लिओनाल मेसी याला हा पुरस्कार जो आहे तर तो भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही जर पाहिलं असेल मित्रांनो, एकदम फास्ट पद्धतीने, खरं ज्याला रिव्हिजन काय म्हणतात, अंतिम रिव्हिजन या शब्दाचा अर्थ काय असतो तुम्हाला आजचं सेशन बघून जे आहे तर ते कळून गेलं असेल. अशाच पद्धतीने आपले इतरही सेशन येतील, आणि तुम्हाला वाटत असेल की हे सेशन आले पाहिजे
तर तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये यस नक्की टाईप करा. आता पुढचा प्रश्न असेल तुमच्या पीडीएफचा, तर पीडीएफ साठी तुम्ही आपलं प्रयाग एडुटेक एमपीएससी नावाने टेलिग्राम चॅनल आहे, तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल किंवा नाव जरी सर्च केलं तुम्हाला चॅनल मिळून जाईल. तिथून तुम्ही चॅनल जॉईन करा आणि तुम्ही आपल्या आजच्या सेशनची जी पीडीएफ आहे तर ती तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. नवीन काहीतरी माहिती वाचण्याचा प्रयत्न करू नका मित्रांनो. आपण इथं इम्पॉर्टंटच घेतलेले आहेत, नाहीतर असे हजारो पुरस्कार येतात दिवसाला. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप साऱ्या लोकांना भेटतात, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. एक्झामला जे काही विचारलं जाऊ शकतं त्या प्रिडिक्शनवर आपण जे हे सर्व पुरस्कार एका ठिकाणी जे आहेत तर ते कंपाईल केलेले होते. व्हिडिओ कसा वाटला हे देखील नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.